नमस्कार, मी माया. स्वागत आहे तुमचं मायाच किचनमध्ये. आणि मी गावी आले. इथे खूप थंडी आहे, तर इथल्या गावच्या काही घाटावरच्या पारंपरिक रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर आज आपण बनवणार आहोत हुळग्याचं सूप, म्हणजेच हुळग्याचं माडगं याला म्हणतात. हे जे हुळगे हे अगदी मसुराच्या डाळीसारखे असतात, मसुराच्या डाळीप्रमाणे दिसतात, पण हे हुळगे उष्ण असतात. त्यामुळे थंडीत हुळग्याच्या शिंगोळ्या, हुळग्याचं पिठलं, हुळग्याचं सूप म्हणजेच माडगं हे बनवलं जातं घाटावरती. हे खूप हेल्दी आहे, खूप पौष्टिक आहे. हाडांना बळकटी मिळते याच्यापासून, हाडं मजबूत होतात. तसंच सर्दी खोकला असेल तर तो देखील गायब होतो. तुम्ही रेस्टॉरंटमध्ये जाऊन चायनीज सूप पिण्यापेक्षा हा देशी सूप एकदा नक्कीच बनवून बघा. छान व्यवस्थित भाजले की हे तुम्ही जात्यावरती वाटू शकता किंवा मग मिक्सरला देखील बारीक करून घेऊ शकता. 6 ते 7 मिनिटं झालेली आहेत आणि हुळगे छान भाजले गेलेत. आता आपण हे काढून घेऊया. हुळगे आपण काढून घेतलेले, थोडेसे थंड होऊ देऊयात आपण हे, आणि मग मिक्सरला छान बारीक करून घेऊया. हे असं आपण छान रवाळ बारीक करून आणलेलं आहे. खूप बारीक नाही आहे, असं रवाळ बारीक केलेलं आहे. सर्वात प्रथम आपण इथे 2 चमचे तेल घालणार आहोत. 2 छोटे चमचे तेल घालायचे आपल्याला. आता आपण 1 चमचा याच्यात जिरं घालूया. जिरं आपलं छान इथे तडतडायला लागले. आता इथे आपण लसूण आणि हिरवी मिरची बारीक वाटून घेतलेली आहे, तो आपण घालूया याच्यामध्ये. एक पाव चमचा हळद घालूया आपण याच्यामध्ये. आणि 1-1.5 वाटी आपण याच्यात आता पाणी घालणार आहोत. वाटी मोठी आहे. आता आपण चवीनुसार थोडंसं मीठ घालणार आहोत याच्यामध्ये. इथे पाण्याला छान कड आलाय, उकळी आले. आता आपण याच्यामध्ये 2 चमचे जे आपण हुळगे भाजून घेतलेले बारीक वाटून ते घालणार आहोत. साधारण 5 ते 7 मिनिटं याला छान उकळू द्यायचं आहे, म्हणजे आपलं हे जे देसी सूप आहे, हुळग्याचं कडण आहे, ते तयार होईल. रेस्टॉरंटमध्ये जाऊन चायनीज सूप पिण्यापेक्षा हे देसी हेल्दी सूप पिऊन नक्की बघा. हे बघा, छान आपलं सूप तयार झालेलं आहे. याच्यात थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत आपण. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायची असेल तर घाला, अदरवाईज नाही घातली तरी काही हरकत नाही. आपलं सूप रेडी झालेलं आहे. आता आपण ते सर्व करूया. मग कसं वाटलं देसी सूप? आवडलं ना? नक्कीच आवडलं असणार. पौष्टिक आणि हेल्दी.